पुलिस स्टेशन की अपराध जांच टीम ने गुम हुए मोबाइल फोन की जांच कर नागरिकों को 2,81,300 रुपए मूल्य के 19 मोबाइल फोन लौटाने में सफलता हासिल की। विरार पुलिस स्टेशन क्षेत्र के निवासियों के मोबाइल फोन गायब होने की संख्या में वृद्धि हुई है। तदनुसार माननीय वरिष्ठ जनों ने खोए गुमशुदा मोबाइल फोन की तलाश करने के निर्देश दिए थे। माननीय वरिष्ठ द्वारा दिए गए निर्देशों और आदेशों के अनुसार अपराध का पता लगाने वाली टीम के पुलिस अधिकारियों और प्रवक्ताओं ने विरार पुलिस स्टेशन के गुमशुदा मोबाइलों की जांच शुरू कर दी थी। 2,81,300 रुपए अपराध जांच टीम ने विभिन्न कंपनियों के कुल 19 मोबाइल फोन ढूंढे और बरामद करने में सफलता हासिल की और ये मोबाइल फोन नागरिकों को वापस कर दिए गए। ब्यूरो रिपोर्ट, PRS न्यूज। ये जो हम लोग रहते हैं उनके मोबाइल मिस होते हैं, वो मिसिंग रजिस्टर करते हैं यहाँ के हमारे पुलिस स्टेशन में। तो इनका जो डाटा इंफॉर्मेशन है मोबाइल की, जैसे कि IMEI नंबर, वो हम जो पोर्टल है CEIR यानी सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर, इसमें उसका इंफॉर्मेशन भरते हैं। उसके बाद वो मोबाइल ट्रेस होता है जो किसी ने यूज़ किया तो, और ऐसे ट्रेस किए हुए 19 मोबाइल हमने जमा किए और ये इसका कीमत है 2,81,300 रुपए की। और ये आज हमने जिनके ये मोबाइल थे उनको वापस दिए। अच्छा, अक्सर हम सुनते हैं ऐसा कोई वीडियो भी वायरल होता है पुलिस के खिलाफ जो कुछ गलत चीजें बोली जाती है, लेकिन आज लोगों के चेहरे पर खुशी है, लोग आपका धन्यवाद कर रहे हैं, कैसा लग रहा है? हाँ, हमें भी अच्छा लगता है क्योंकि इसके पीछे हमारे लोग बहुत उनका परिश्रम रहता है, अविरत परिश्रम करते हैं और निगरानी रखनी पड़ती है ये जो ट्रेसिंग पे रखते हैं तब। और हमें भी समाधान होता है कि लोग हमारे काम पर खुश है। नमस्कार, मी जेरोम फर्गोस, वसई विरार ह्या गावातील आहे। माझ्या पत्नीचा मोबाईल विरार ईस्टला भाजीपाला घेत असताना चोराने लंपास केला होता। खूप घाबरली, कारण मोबाईलही नाही, घरच्यांना संपर्कही करता येत नाही। जवळच्या पोलीस चौकीत गेली, त्यांनी विरार ईस्टच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला सांगितली। तिथे आम्ही कंप्लेंट केली। त्यानंतर CEIR ह्या सरकारी वेबसाईटवर देखील कंप्लेंट केली आणि वर्षभर त्याचा काही ट्रेस लागला नाही। आम्हाला वाटलं मोबाईल गेला किंवा काय, आणि परंतु परमेश्वराच्या कृपेने आणि पोलिसांच्या खूप अथक मेहनतीने हा मोबाईल आम्हाला मिळाला। 2 दिवस आधी इथून फोन आला आणि आम्ही आज इथे आलो। आज साहेबांनी तो फोन आम्हाला दिलेला आहे। ह्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की पोलिसांविषयी अनेकदा आपल्या नकारात्मक विचार असतात, आपण अनेकदा पोलिसांविषयी नकारात्मकपणे बोलतो। पोलीस हे आपल्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात, आपल्या कंप्लेंटवर त्यांचं लक्ष असतं, ते पाहत असतात आणि मोबाईल मिळाल्यानंतर मोठा आनंद त्यांच्याकडे तो सर्वांच्या आभार। तुमचं नाव काय? माझं नाव मोबाईल पुन्हा मिळालेला आहे का? आमचा पुन्हा मिळालेला मोबाईल आज म्हणजे खूप खुशीचं मला एक वाटतं, कारण की मोबाईल हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे ठीक आहे, परंतु पोलिसांच्या बाबतीत मला बोलायचंय की आम्ही विचार करतो की पोलीस हे काय फक्त 10 वेळा 15 वेळा आम्हाला खेपा घालायला लावतात आणि त्यावर आम्ही त्यांचे गैरसमज करतो की काय उपयोग मिळत नाही ती वस्तू वगैरे। पण आज खरोखर फार गर्व झालाय की आम्हाला आज असं वाटलं की पोलिसांनी जे इमेज आम्ही प्रत्येक माणूस क्रिएट करतो की काय ते लक्ष देत नाही वगैरे, असं काय ते क्रिएट करतो आम्ही, पण नाही, तसं नाहीये। पण साक्षात आता बघितलेलं आहे की पोलिसांनी जे कार्य करतात ते त्यांनी खरोखर दाखवून दिलेलं आहे आम्हाला, हे सगळं कार्य कसं करतात ते। त्याच्यामुळे मी परमेश्वराच्या ह्याने सांगू शकते की माणसांचा गैरसमज असा करू नका, पोलीस आमच्यासाठी खूप चांगलं कार्य करतात। आपण फक्त त्यांचं उगाचच गैरसमज करून त्यांचं हे करतो, आणि एवढे मोठे वरिष्ठ पोलिसांनी आम्हाला आज हे दिलं, मदत केली, त्याबद्दल मी इतकी ऋणी आहे त्यांची, खूप ऋणी आहे। मोबाईल हा प्रश्न नाहीये, परंतु सांगायचं तात्पर्य म्हणजे की पोलिसांचा लोकांच्या बद्दलचा जो गैरसमज आहे तो गैरसमज आता त्यांच्या मनातून त्यांनी काढून टाकावा आणि पोलिसांच्या बद्दल त्यांनी आपल्या मनामध्ये चांगलं विचार करावे, असे माझी सर्व जितके रहिवासी आहेत वसई विरार मधील सर्वांना मी हे सांगू इच्छिते।